मे 2027 पर्यंत खड्ड्यांतूनच प्रवास। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ मार्फत अलिबाग बायपास ते रोहा तालुक्यातील तळेखार या सुमारे 30 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। तब्बल 171 कोटी रुपयांचा निधी मंजूर असतानाही प्रवाशांना मात्र धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। उपलब्ध माहितीनुसार या रस्त्याचे काम मे 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे। म्हणजेच अलिबाग, रोहा आणि मुरुडकरांना आणखी 1.5 वर्ष खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। रस्त्याच्या दुतर्फा झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली असून ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना धूळखात जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे। नाकातोंडात मातीचे कण जात असून दुचाकीस्वार, विद्यार्थी आणि रुग्णवाहिका यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे। मात्र हा त्रास कधी कमी होणार असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे। अलिबाग रोहा मार्गावरील रस्त्याचे राजकारण करून विद्यमान आमदारांनी मतदारांची मते मिळवली। स्वखर्चाने रस्ता तयार करणार असे त्यांनी सांगितले होते। अनेक वेळा नारळफोडीच्या स्पर्धा झाल्या। भाजप विरुद्ध शिंदे गट यांच्यामध्ये कामाचा श्रेयवादही झाला होता। मात्र 2 वेळा आमदार होऊनही हा रस्ता ते पूर्ण करू शकले नाही। ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांतूनच प्रवास करताना जीव मुठीत घ्यावा लागत आहे। शाळापासून काँक्रीट रस्त्याचे काम मागील वर्षी पावसाच्या अगोदर करण्यास सुरुवात केली। मात्र पावसाळ्यात चिखलात प्रवास करावा लागला। अजूनही हा रस्ता अपूर्ण स्थितीत आहे। मागील 2 महिन्यांपासून अलिबाग बायपास पासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे। सहाण बायपास पर्यंत रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे। हा रस्ता कधी होणार? पावसाळ्यात पुन्हा चिखलात प्रवास करावा लागणार का असा प्रश्न प्रवासी करत आहेत। रुंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे सुरू असलेले काम 171 कोटी रुपयांचे आहे। या रस्त्याचे काम मे 2027 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती उपलब्ध झाली आहे। त्यामुळे अलिबाग, रोहा व मुरुडकरांना मे 2027 पर्यंत खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।